नमस्कार. आज आपण गावरान पद्धतीने चमचमीत, झणझणीत आणि अगदी लोण्यासारखं मऊ लुसलुशीत वांग्याचं भरीत कसं तयार करायचं ते बघणार आहोत. अगदी कमीत कमी आणि मोजक्या साहित्यात हे भरीत बनवून तयार होतं. वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी अर्धा किलो मी वांगे घेतलेले आहेत. तर जांभळे वांगे घेतलेले आहे. वांगे घेत असताना हाताला थोडे हलके जाणवतील, छान ताजे असतील, वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण कमी असेल अशी खात्री करून हे वांगे घ्या. जर कडक वांगं असेल तर त्यामध्ये बिया जास्त निघतात, म्हणून हलके असे वांगे घ्या. आणि आता इथे 2 मी गावरान टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत. टोमॅटोमुळे आपल्या भरताला चव खूप छान येते. वांगे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून भाजून घेतलं की वांगे व्यवस्थित भाजले जातात आणि त्याची सालसुद्धा अगदी पटकन निघून येते. आता इथे सर्व वांगे आणि टोमॅटो तेल लावून तयार आहेत. आपण हे भाजून घेऊया. तर एकाच वेळेला जाळीवर सर्व वांगे आणि टोमॅटो भाजता येणार नाही, म्हणून राहिलेले वांगे मी दुसऱ्या बर्नरवर इथे भाजून घेणार आहे. तर याआधी मी तुमच्यासोबत खानदेशी वांग्याच्या भरताची रेसिपी शेअर केली होती. तेव्हा मला बऱ्याच कमेंट होत्या की आमच्याकडे जळगावी वांगे मिळत नाही, म्हणून आज आपण मस्त असं हे जांभळ्या वांग्याचं भरीत बनवणार आहोत. थोडंसं गावरान पद्धतीचंही आहे, थोडंसं ढाबा स्टाईलसुद्धा हे भरीत बनवून तयार होतं. खानदेशामध्ये असं हे भरीत तयार केलं जात नाही. खानदेशी भरताची रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे. पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने ते भरीत तयार केलं जातं. चवसुद्धा खूप वेगळी लागते. आणि बोलता बोलता इथे वांगे टोमॅटो छान भाजून झाले आहे, तर इथे टोमॅटो मी काढून घेतले. शक्यतो भरीत तयार करण्यासाठी गावरान टोमॅटोचा वापर करा, म्हणजे भरताला खूप छान चव येते. आणि आता इथे सर्व वांगेसुद्धा भाजून झाले आहे. वांगे टोमॅटो पूर्णपणे गार झाल्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला भरतामध्ये टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो न वापरताना हे भरीत बनवू शकता. आता अशा पद्धतीने वांग्याचं जे साल आहे, टोमॅटोचं सुद्धा साल आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. आणि सर्व वांगे टोमॅटो साल काढून तयार झाले. वांग्याचा देठ मी काढून घेतलेला आहे आणि खात्री करून घ्यायची आहे वांग्यामध्ये काही कीड किंवा अळी तर नाही याची खात्री करून घ्या. आणि आता हे वांगे टोमॅटो स्वच्छ करून झाले आणि या भरतासाठी आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे. इथे मी बडगी घेतलेली आहे. बडगीमध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 6 ते 7 इथे हिरव्या मिरच्या छान मी भाजून घेतलेल्या आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. चवीसाठी मीठ घातलेलं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. या ठेच्यामुळे आपल्या भरताला चव खूप छान येते. तुमच्याकडे बडगी नसेल तर हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये ठेचून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने अगदी बारीक असा हा ठेचा मी इथे ठेचून घेतला. आणि आता यामध्ये हे भाजून घेतलेले वांगे आणि टोमॅटो घालूया. तुमच्याकडे बडगी नसेल तर हे भाजलेलं वांगं आणि टोमॅटो तुम्ही मॅशरने मॅश करून घेऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आपल्या ठेचणीने ठेचून घेतलं तरी चालेल. भांड्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा मग चमच्याने मॅश करून घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने ठेच्यासोबतच आपल्याला हे वांगं टोमॅटो छान ठेचून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं हे वांग्याचं भरीत ठेचून झालं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊ मऊ हे भरीत तयार झालं इथे. आणि आता या भरताला आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये 2.5 ते 3 चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. आणि आता यामध्ये फोडणीसाठी मी अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं. त्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे. फोडणीसाठी लसूण वापरला. त्यानंतर साधारण हलकी हलकी अशी 1 मूठ मी ते शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 ते 3 जाड मिरच्या आहेत, अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहे. आणि आता परतून घेऊया. शेंगदाणे अगदी मस्त असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चवीला खूप छान लागतात. मिरची जर तुम्हाला तेलामधून बाहेर काढून घ्यायची असेल तर तुम्ही तळून ती बाहेर काढून घेतली तरी चालेल. आता यामध्ये भरपूर अशी कांदा पात मी घातलेली आहे. छान हिरवी कांद्याची पात घातलेली आहे. यामुळे भरताला चव खूप छान येते. जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर बारीक चिरलेला कांदा तुम्ही वापरू शकता. आणि आता व्यवस्थित अशी ही कांद्याची पात परतून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे कांदा पात जी आहे ती करपणार नाही. आता या फोडणीसाठी फक्त थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. मिठावर व्यवस्थित सर्व साहित्य परतून घेऊया. थोडं मीठ घातल्यामुळे मिरची शेंगदाणे चवीला खूप छान लागतात. सर्व फोडणी अशी व्यवस्थित परतून घेतली. आणि आता यामध्ये हे ठेचून घेतलेलं भरीत घालायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे मऊ भरीत बनवून तयार झालं आहे. पूर्ण तयार झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, जवळून दाखवणार आहे की भरीत किती असं मऊ लुसलुशीत तयार झालं. आणि आता इथे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. व्यवस्थित भरीत असं खालीवर परतून घ्यायचं आहे.
खूप छान चटपटीत असं हे भरीत लागतं चवीला. आपण यामध्ये गावरान टोमॅटोचा वापर केला आहे, त्यामुळे हे चटपटीत असं भरीत बनून तयार होतं. आता गॅसची फ्लेम अगदी कमी करून घेतली, यावर झाकण ठेवलं आहे. 1 मिनिटासाठी मंद आचेवर मस्त अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची. आणि आता 1 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं आणि भरीत आता आपल्याला पुन्हा असं खालीवर हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असं मऊ लुसलुशीत हे भरीत तयार झालं आहे. आणि आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत सर्वात शेवटी. व्यवस्थित हलवून घेऊया. आणि आता हे भरीत अगदी जवळून तुम्हाला दाखवणार आहे. किती छान असं हे मऊ लुसलुशीत आणि मस्त असं झणझणीत चमचमीत भरीत तयार झालंय. हे बघा. आता भरीत तयार झालंय. गॅस मी आता बंद करून घेते आणि हे भरीत आपण एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घेणार आहोत. हे भरीत तुम्ही कणण्याच्या भाकरीसोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पुरीसोबत खाऊ शकता, पोळी पराठ्यासोबत खाऊ शकता. कमाल लागतं. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्सद्वारे तुमचे अभिप्राय नक्की कळवा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा. पुन्हा भेटू. बाय बाय.